हे पहा, ह्या मुगाच्या शेंगा आहेत. माझ्या नंदेनं गावावरून आणलेत, वानवळा दिला. गावाकडे ही फार पद्धत आहे. मोकळ्या मनाची माणसं आपल्याकडचं काही थोडं असेल नवीन आलेलं तर ते नक्कीच देणार वानवळा म्हणून. तर त्या वानवळ्याच्या मिळाल्या याची कच्च्या मुगाच्या दाण्यांची चटणी जी करतात ती आज मी उपवासाला करणार आहे. पहा, चला तर मग आधी सोलून घ्यायचे हे दाणे. सर्व सोलून घेतले की मग तुम्हाला दाखवते कशी करायची ते. हे पहा, हे दाणे असं सोललं की असे मुगाचे दाणे निघतात. हे पहा, हे दाणे सगळे सोलून झालेले आहेत. आता मिक्सरमधून ओबडधोबड काढणार मी फक्त, आणि त्याच्यात फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा थोडासा तो टाकून तिला फ्राय करून घ्यायची. कशी ती दाखवते मी. हे पहा, कच्च्या मुगाचे दाणे ओबडधोबड काढून घेतलेले आहेत मी. आता त्याला फक्त फोडणी द्यायची. हा गावरान मेवा म्हणतात ना, अतिशय भारी चविष्ट अशी होणारी ही चटणी. याला मोहरी नाही टाकत, फक्त आता मी तेल टाकते प्रथम आणि जिरं टाकायचं. जिरं आणि कढीपत्ता टाकला की खूप छान. आणि तेल थोडंच वापरलं, जास्त तेलांसुद्धा भाज्या बेचव होतात कधी कधी. म्हणून काय करायचं, जिरं टाकले फक्त मी त्याच्यात, आणि फोडणीला हिंग. आता पहा, हा कढीपत्ता आहे ना, हा मी चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. आणि 4 मिरच्यांचं मी वाटूनच ठेवलेलं असतं, जिरं वगैरे सगळं घालून मीठ घातलेलं, त्यामुळे काही मीठसुद्धा घालायचं नाही. ते तिखट याच्यात 4 ओल्या मिरच्या त्याचं ते केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये आता हा टाकायचा. हा गावाकडे मुगाच्या सीझनला ही हमखास केली जाते आणि खूप चवदार लागते. पहा, इतकी चवदार लागते. चटणी म्हणूनच, भाजी नव्हे. हा चटणीचा एक वेगळा प्रकार असतो गावाकडे. तर ते करते. आता थोडा वेळ परतून घेऊ आपण त्याला. चटणी तयार झाली. ओल्या मुगाच्या शेंगांची दाणे सोलून केलेली चटणी खूप छान लागते. आणि याच्यामध्ये जीवनसत्व तर भरपूर असतं. आणि मूग पचायलाही चांगले, आपल्या सर्वांनाच माहिती आहे हलका आहार आहे म्हणून. आणि शेतकरी तर हमखास करतात या दिवसात. आमटी करतील, मेदगव करतील. मुगाचे खूप सारे प्रकार असतात, पण चटणी हा एक नवीन प्रकार शहरी लोकांना माहीत नसतो. तो नक्की तुम्ही पण मिळाल्या शेंगा अशा तर करा.